तथा कहा अयम शुद्धात्मा इति पृष्ठे प्रत्युत्तरं ददाति। शंका का विचार कर रहे की मागील वाक्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितले की शुद्धात्माबद्दल सांगितले, तर तो शुद्धात्मा म्हणजे काय असा प्रश्न विचारला आणि त्याचा उत्तर देत आहे नरिभौर्य पमत्तो न पमत्तो शुद्ध द्रव्यार्थिक नयेन शुभ अशुभ परिणमन अभावात न भवति अप्रमत्तः प्रमत्तःश्च। तर या ठिकाणी लगेच नाही टाकून माहिती दिली, शुद्ध द्रव्यार्थिक नयाने जीवाचा स्वभाव जो आहे तो शुभरूप परिणाम करीत नसल्यामुळे किंवा ध्रुव स्वभावामध्ये शुभरूप परिणामाचा अभाव असल्यामुळे किंवा जीवाच्या ध्रुवरूप स्वभावामध्ये अपरिणाम असणे अशुभ परिणाम अभाव असल्यामुळे म्हणजे शुभही परिणाम नाही आणि अशुभही परिणाम नाही, ध्रुवाचं जे परिणाम आहे ते शुभ अशुभ परिणामाने रहित आहे। मग हे वाचत असताना तिथे काय वाटायचं की ध्रुव जो आहे तो पर्याय वृत्तीवाला शुद्ध परिणामवालाही नाही, अपरिणामी आहे। ध्रुव जो आहे तो अपरिणामशील आहे। कारण दोन अंग केले आता शरीराचे जसे दोन हात आहेत तसं एक हाताला म्हटलं आपण डावा, दुसऱ्या हाताला आपण म्हटलं उजवा, तसे द्रव्याचे दोन मुख्य अंग केले, एक ध्रुव अंग आणि एक पर्याय अंग। तर ध्रुव अंग कसं आहे अपरिणामशील, ध्रुव म्हणजे काय शाश्वत, ध्रुव म्हणजे काय नित्य रूप आणि परिणामशील म्हणजे काय अनित्य रूप क्षणिक रूप। तर ध्रुव रूप आहे, ध्रुव म्हणजे काही क्षणिक रूप नाही। मग ध्रुवदृष्टीने संपूर्ण वस्तू ग्रहण केली तर अपरिणामशील आहे आणि परिणामाकडून विचार केला तर परिणामशील आहे। मग दोन्हीकडून पाहिलं तर ध्रुव आहे आणि अध्रुव आहे, ध्रुव असून पर्यायात्मक आहे। मग ध्रुवाला म्हटलं आहे शाश्वत शुद्ध, मग जे शाश्वत शुद्ध आहे ते कसं आहे अशुभरूप नाही आणि शुभरूपही नाही आणि क्षणवर्ती शुद्धरूपही नाही, म्हणून काय झालं अप्रमत्तः प्रमत्तःश्च भवति। म्हणून शुद्ध द्रव्यार्थिक नयाने अप्रमत्त आहे, नाही शुद्ध द्रव्यार्थिक नयाने अप्रमत्त नाही तर न भवति, अप्रमत्त नाही आणि प्रमत्तही नाही। मग प्रमत्त शब्द आहे ना मिथ्यादृष्ट्यादी प्रमत्तांतानी षड्गुणस्थानानी, प्रमत्त शब्दाने मिथ्यादृष्टी ससाधन मिश्र अगती सम्यक्पद देशगती सम्यक् सहित सकल महागती जे आहेत सम्यक् सहित 6वं गुणस्थान जे आहे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं 6वं ही 6 गुणस्थानं प्रमत्त शब्दाने घेतली आणि अप्रमत्त शब्देनं पुन्हा अप्रमत्तादी अयोगी अंतानी अष्टगुणस्थानानी गृह्यन्ते, म्हणून 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 अयोगी। मग त्याचबरोबर काय वाचायचे शेवटची सिद्ध अवस्था ही वाचावायची। कसं काय बघा पहिलं गुणस्थान, दुसरं गुणस्थान, तिसरं गुणस्थान, चौथं, 5वे, 6वे, 7वे, 8वे, 9वे, 10, 11, 12, 13 आणि 14 हे सिद्ध भगवान शेवटचे संयोग केली क्षीण कशात उपशांत कशात उपशांत कशात सूक्ष्म संप्राय अनिवृत्तीकरण अपूर्वकरण अप्रमत्त अप्रमत्त गुणस्थान प्रमत्त गुणस्थान सत्याला अभिकरण देश संयम है ना, देशवृत्ति सम्यक सहित
प्रवृत्ती संपत्ती मिश्र गुणस्था सम्यक सासागन आणखी नित्य हे 14 गुणस्थाने शेवटची सिद्ध अवस्था म्हणजे 15 भाग झाले. तर जीवाचे जे परिणाम आहेत, जीवाच्या परिणामांची संख्या सांगितली असंख्यात लोक. लोक म्हणजे लोकाकाशाचे प्रदेश किती? असंख्य. आकाश जगाचे प्रदेश ना अनंत आहे, परंतु लोकाकाशाचे प्रदेश किती आहेत? परमाणूच्या मापाने मोजले तर असंख्य. मग लोक म्हणून असंख्यात आणि असंख्यात गुणिले असंख्यात, आणि जी काही संख्या येईल त्यामुळे म्हणजे असंख्यातचा वर्ग अशी जी संख्या येईल तितके जीवाचे परिणाम आहेत. मग या सगळ्या परिणामाला सर्व सांगणं संभव नाही. मग मध्यम रीतीने सांगायचं झाले तर काय केले? या असंख्यात लोक परिणाम नाही का, असंख्यात लोक इतके जे जीवाचे परिणाम आहेत त्यांचे थोडक्यात विभाजन मध्यम रीतीने केले तर 14 आणि सिद्ध अशी अवस्था करून दाखवून दिली. हा म्हणजे याला म्हणायचं मध्यम रीतीने 14. आणि आणखी त्याच्यात जर करायचे झाले तर काय झाले ठीक आहे. आणखी थोडक्यात करायचे झाले तर काय केले? पहिल्या 3 म्हटलं बहिरात्मा है ना, आणि या 4थ्या पासून 12 पर्यंत म्हटलं अंतरात्मा, आणि पुढचे परमात्मा. थोडक्यात परमात्मा है ना. हे सगळे पर्याय ते लक्षात घ्या. हे सगळं वर्णन पर्याय आहे. 4 ते 12 पर्यंत सगळे अंतरात्मा, आणि खालचे 3 बहिरात्मा. असे ते समजून सांगितलं. ही पद्धती कोणाची झाली? तर कर्णाने पद्धतीला, आगम भाषेची पद्धतीला. द्रव्यानुयोगाने जेव्हा भेद करून सांगितला तेव्हा काय सांगितलं? तर अप्रमत्त शब्दाचा अर्थ निर्विकल्प, शुद्धात्मा अनुभव घेणार. आणि प्रमत्त शब्दाचा अर्थ काय केला? सविकल्प अवस्था. आगम भाषेने जेव्हा केली की ही 6 गुणस्थानं जी आहेत है ना, मिथ्यात्वापासून प्रमत्तापर्यंतची ही जी 6 गुणस्थानं आहेत ही सगळी प्रमत्त म्हटली गेली. कर्णायोग जेव्हा यांना प्रमत्त म्हणतो त्याच्या पाठीमागचा उद्देश काय? तर कर्णायोगाची आपल्या भाषा जी आहे, संज्वलन कशाचं आहे तो देखता जेव्हा उद्याला आहे शेप स्वरूपाने, आणि बाकीच्यांचा अनंतानुबंधी, मिथ्यात्व, अप्रत्याख्यानावरण यांचा काय अनुदय आहे. तेव्हा त्यांना म्हटलं संज्वलन कशाला लिहित आहे की प्रमाद अवस्थाही नाही कोणा, 15 प्रमाद ही नाहीत, अशी जी एक मंद अवस्था तेव्हापासून तो मानू लागतो संयमी असं घ्या. आणि मग त्या अपेक्षेने 7व्या गुणस्थानापासून पुढचे सगळेच काय अप्रमत्त असं कर्णायोग सांगतो. पण द्रव्यायोग काय सांगतो की द्रव्यायोग म्हणतो चतुर्थ गुणस्थानावरती जीव जेव्हा आत्मानुभव करीत आहे तेव्हा अप्रमत्त आहे. पर्यंकित वर्णन करतो द्रव्यायोग. तेव्हा काय सांगतोय? चतुर्थ गुणस्थानावरती जीव जेव्हा आत्मानुभव करीत आहे तेव्हा अप्रमत्त आहे. दुसऱ्या कशाने तेव्हा श्रद्धा 4थ्यापासून पुढे सगळ्यांची संघर्षण झालं म्हणून सगळेच अप्रमत्त आहे. आणि खालचे जे आत्मानुभव करीत नाहीत ते प्रमत्त आहे. म्हणजे मिथ्यात्व आहे. मिथ्यात्व शास्त्राला मिश्र म्हणजे दर्शनपरक ग्रंथामध्ये म्हणजे सम्यक दर्शनपरक वाचत असताना मिथ्यात्व आणि सम्यक्त्व एवढं विभाजन केलं. समजसाठी आपण दुसऱ्या वाक्यात सांगितलं की स्वसमय म्हणजे सम्यक दर्शन, परसमय म्हणजे मिथ्या दर्शन, किंवा स्वसमय म्हणजे आत्मानुभव घेणारा आणि परसमय म्हणजे विकल्पाचा. अशा त्यांनी विभाजन केलं. मग ही माहिती जी दिली त्या ठिकाणी असणाऱ्या पर्यायाकडून माहिती दिली. पर्यायाच्या एका पर्यायाचा अंश सांगितला किंवा पर्यावरणाचे कथन केले. पण द्रव्याची ज्ञानाने जेव्हा आपण जाणू तेव्हा मिथ्यात्व वस्तूची काय जीव आहे, दुसऱ्या गुणस्थानात आहे तेव्हाही जीव आहे, तिसऱ्या गुणस्थानात आहे तेव्हाही जीव आहे. अगती सम्यक्ती झाला तरी जीव, देशवृत्ती सम्यक्ती झाला तरी जीव, अप्रमत्त सम्यक्ती तरी जीव नाही ना, प्रमत्त आहे तरी जीव. 8व्या गुणस्थानात दिला तरी जीव, 9व्या गुणस्थानात दिला तरी जीव, 10व्या गुणस्थानात दिला तरी जीव, 11व्या गुणस्थानात दिला तरी जीव, 12व्या गुणस्थानात दिला तरी जीव, 13व्या गुणस्थानात दिला तरी जीव, 14व्या गुणस्थानात दिला तरी जीव, आणि सिद्ध झाला तरी जीव. म्हणजे जीव जीव रूपा जेव्हा पाहू आणि त्या जीवत्वाला जेव्हा
चैतन्याला अनादिअनंत रूपानं पाहून गुण जे आहेत ते सगळे सतत राहिले, अवस्था मात्र बदलत गेली. अवस्था म्हणा किंवा पर्याय म्हणा. मग ज्या गुणमय पिंडाकडून जेव्हा आपण त्या जगाकडे जाणं तेव्हा अखंड जर ते घेतलं जाईल तर गुणमयता आहे शाश्वत शुद्ध. आणि त्या दृष्टीने काय सांगितलं, ध्रुवरूपाने सांगितलं की तो परिणमनशील नाही. म्हणून तर काय प्रमत्तही नाही ना प्रमत्तही नाही है ना. तो जो आहे तो प्रमत्तही नाही ना प्रमत्तही नाही. म्हणजे काय चाललंय हे ना, म्हणजे काय चाललंय असं वाटेल तर लौकिक उदाहरणासाठी आचार्यांनी संभद्राचार्यांनी लौकिक उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी या अप्तमीमांसा स्तोत्रामध्ये एक श्लोक रचलेला आहे. घटमौली सुवर्णार्थी नाशोत्पाद स्थिती स्वयं शोक प्रमोद माध्यस्थम जनो याती सहेतुकम, असा 59 नंबरचा हा श्लोक. तर तिथे काय केलेलं आहे, घट सोन्याचा घट जो आहे त्याचा इच्छुक असणार, दुसरा मुकुटाचा इच्छुक असणार, मुकुटाचा इच्छुक असणारा है ना सोन्याचाच आहे. आणि घटही कशाचा आहे, सुवर्णमय सोन्याचाच आहे. मुकुटाची सोना. मग घट काय आहे, घट पर्याय आहे. मुकुट काय आहे, पर्याय आहे. सोनं काय आहे, द्रव्य म्हटलं गेलं है ना. पैसे म्हणून द्रव्य नाही. ध्रुवरूपता त्याची जी सांगितली गेली, स्पर्शरसगंध वर्णपणा जो आहे ते तर उदाहरणासाठी घ्या. मग घटना काय घडलेली आहे, घटाचा झाला नाश, मुकुटाचा झाला उत्पाद आणि सुवर्ण रूपानं स्थिती दोन्ही अवस्थेत तीच ती राहिली. तर याच्याकडे पाहणारे जन काय करतात, हे जरी हेतुभूत विषय सहेतुक रीतीने ते काय होतात, मग घटाचा झाला नाश पाहून शोक झाला, मुकुटाचा उत्पाद पाहून प्रमोद झाला, सुख वाटलं है ना. आणि सुवर्णाकडे पाहून माध्यस्थ भाव झाला. म्हणजे शोक झाला नाही, रडू आले नाही, दुःख झाले नाही, किंवा मुकुटाचा उत्पाद पाहून हर्षही वाटला नाही, सुखही वाटलं नाही, माध्यस्थ एक समभाव झाला. नाही जनात घडतंय असं सांगतात ते आपल्याला है ना. प्रतिदिन इत्थम समर्थ्यते सकल लौकिक जनस्य आचार. संपूर्ण जनाला अत्यंत ओळखीच आहे म्हणतो आपण. ओळखीचं नाही असं नाही, ओळखीच आहे. म्हणजे कथा जर सांगायचं झाली तर असं आहे की समजा एक पिताजी आहे, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मग घरामध्ये एक कुंभ होता सोन्याचा, श्रीमंत आहे शेडजी. मग त्या ठिकाणी कुंभ जो ठेवलेला होता कोणाऱ्यामध्ये, मुलांनी काय केले की दिवशी की तो कुंभ घेतला आणि शेजारी जो सोनार आहे त्याच्याकडे जाऊन सांगितलं त्याने की या घटाचा कुंभाचा काय करून दे, मला मुकुट बनवून दे. बर म्हणाला सोनार. आणि मग त्याने काय केलं, कुंभ तोडला आणि पत्रा सरळ तयार करून घेतला है ना. पत्रा सरळ तयार करून घेतला किंवा ते सोनं वितळवलं आणि साच्यामध्ये टाकून सरळ मुकुटाच्या आकारात घातला आणि मुकुट तयार झाला. त्याला बाकीची बाजू आजूबाजू त्याला थोडीशी ठाकते तरी बसता. मग मुलगा काय पाहतोय की ते सोनं वितळून घटक तुटून गेलेलं आहे आणि मुकुटाचा उत्पादन पाहतोय. त्या सोन्याच्या जग्याला मुकुटाकडून पाहतोय आणि त्याला हर्ष वाटायला की आता मुकुट आपल्याला घालायला. त्याच्यात थोड्या वेळातच तिथे त्याची बहीण आली आणि ती बहीण त्याला विचारते, भाऊ काय करतोस रे. तर सांगितलं, बघ बघ त्याचा मुकुट छान झाला. आनंदाने प्रमोदाने सांगतो आहे की मुकुट छान झाला. तिने विचारले, कशा कार्य केलास. तर उत्तर काय दिले, जो कोणाऱ्यामध्ये घट होता त्याचा केला. मग घट त्या मुकुटाचा उत्पाद तेथे असताना पण ती काय पाहते, मुकुटाचा उत्पाद होत असताना घटाचा काय झाला, व्यय झाला. व्यय म्हणजे काय, नाश. आणि मुकुटाचा उत्पाद आहे, व्यय हा पर्याय आणि उत्पाद हाही पर्याय. पूर्व पर्यायाचा व्यय आणि आताच्या पर्यायाचा उत्पाद झाला. तर तो उत्पाद जो आहे तेथे उत्पाद असून सुद्धा, अभिव्यक्त असून सुद्धा
त्याच वेळेला अभिव्यक्त असणारा घटक वेरूपता पाहते, नाशरूपता पाहते आणि ती मुलगी रडू लागते. भाऊ हसतो आहे आणि बहीण रडते आहे. ती रडत रडत सरळ पिताजीकडे गेली आणि सांगितलं, बाबा बाबा चला बघा सगळं नाश पावलं. काय सांगताय ते? सगळं नाश पावलं आणि बाबांचा हात धरून खेचून तिकडे घेऊन जाते. बाबांना कळत नाही की काय नाश पावलं, की काय होते आणि खेचते ओढते आहे. तेव्हा काय चला तिकडे. मग बाबांना घेऊन तिकडे घेऊन लागते, पिताजींना घेऊन लागते. तेवढ्यात मुलगा त्या सोन्याच्या दुकानातून पाहतो, पिताजी लागले आहे. दुकानाच्या बाहेर येऊन सांगतो, बाबा बाबा या बघा काय छान छान झालं. त्यांना कळत नाही. पोरगी म्हणते सगळं नाश पावलं, पोरगा म्हणतो सगळं छान छान तयार झालं, बघा मुकुट किती छान झालाय. पोरगी म्हणते बघा तो सगळा घट नाश पावला. बाबा घटाकडे पाहत नाही, मुकुटाकडे पाहत नाही. बाबा पाहतात घट असला काय, मुकुट असला काय, सोनं तसं कसं आहे. म्हणजे पोरानं कुठेतरी जाऊन काय दारू पिऊन आला, तिथून आला नाही. सोनं जसं तसं आहे, चित्त शांत आहे. घटाच्या आकारात राहिलं काय आणि मुकुटाच्या आकारात राहिलं काय, त्यांना शोकही झालं नाही, रडूही आलं नाही आणि सुखही वाटलं नाही. मध्यस्थ भाव झाला, समभाव झाला. सखल लौकिक जनांची प्रतीती आहे. यात कुठं व्रत नव्रत आलं. जो पुष्कळ म्हणतात की समयसार जो आहे तेवढाच अध्यात्म ग्रंथ आहे आणि बाकीचे जे ग्रंथ आहेत त्यात कुठे लिहिलं काय अध्यात्म ग्रंथ आहे. हे तर न्याय ग्रंथ फक्त लोकांचं खंडन करण्यासाठी लिहिलं आहे. यात काय आहे? अरे या दृष्टी दाखवली नाही मध्यस्थ भावाची. आता जी समयसारात आपण पाहिली की या प्रमत्ताची अवस्था पाहिजे हे ना, प्रमत्ता अवस्था पाहिजे. त्यातला तोच तो न्याय जीव. म्हणजे द्रदृष्टी पर्यादृष्टी तिथे इथेही पर्यादृष्टी दाखवली, द्रदृष्टी दाखवली आणि त्याचं फळी दाखवलं. मग एवढंच तर आहे की समयसार दुसरं काय. पर्यादृष्टीने पाहिलं तर हास्य विचार होतो आणि ध्रुवदृष्टीने पाहिलं तर मध्यस्थ समभाव राहतो, शांतता राहते. इथे काय सांगितलंय, जन्म याची सही तुकम. जन म्हणजे लौकिक जन आणि त्याची टीका करताना सुद्धा विद्यानंद आचार्य म्हणतात सकल लौकिक जनस्य. ही जे प्रतिती भेद आहे संपूर्ण लौकिक जनाला प्रतितीला येते. केवळ प्रतिला येते काय, अव्रतीला सुद्धा येते. म्हणजे व्रताचा कुठे संबंध नाही सांगता ना, काही संबंध नाही. कोणी म्हणतील आम्ही व्रती झालो आम्हाला कळणार नाही. हे काय आम्हाला कळणार नाही, आम्ही काय घट बघणार नाही, आम्ही सोने बघणार नाही, आम्हाला काय सोन्याचा संबंध. असा एखाद्या वेळेस कोणी असे तर त्याच्यासाठी पुन्हा एक दुसरा दृष्टांत देऊन सांगितलं. 7व्या श्लोकात काय सांगतात पहा, पयोव्रती न गभ्यती न पयोक्ती दधिव्रता अगोरस्त व्रता नोभे तस्मा तत्वं प्रयात्मकं. मग काय केलंय हे ना, मुकुटाच्या ऐवजी समजा आणि घटाच्या ऐवजी हे मुकुट समजा हे दूध होतं आणि मुकुटात तिथे दही झालं तयार आणि दोन्हीमध्ये गोरस आहे. दहीचा रस गोरस रूप ध्रुव ते परमाणू स्पर्शरस गंध वर्णवाले. दूध अवस्थेत गोड होते, दही अवस्थेत आंबट झाले. तेच ते कळत वेगळं काही नाही. मग इथे काय सांगतात की ज्याला दुधाचा त्याग आहे, शरीरच पाळतात काही लोक किंवा काही वेळेला काही त्यागलेला असतो, तर दूध ज्याने त्यागलेला आहे तो दही खातो. म्हणजे त्याला गोडच आहे, दही आहे खातो. दुधाचा त्याग आहे, दही चालतं त्याला. कोणी दह्याचा त्यागी आहे, दूध खातो, गोडच आहे. पण ज्याने गोडचाच त्याग केला तो दही खात नाही, दूधही खात नाही. प्रत्येकासाठी सुद्धा उदाहरण दिलं. मग आहार देणाराही समजतो आणि आहार देणाराही समजतो. आहार घेणाराही समजतो आणि आहार देणाराही समजतो. आहार देणारा जो आहे तोही काय करतो, बाबा त्यांना गोरसाचा त्याग आहे म्हणजे दही चालणार नाही, दूध चालणार नाही, काही चालणार नाही. दही दूध काही चालणार नाही, गोरसाचा त्याग संपूर्ण. म्हणजे गोरस हे ध्रुवरूप जे आहे त्याच्याकडे दृष्टी आहे की नाही त्याची, देणारा समजतं. किंवा दुसरा समजा तिथे दुसरा महाराज एका ठिकाणी चौकात 3 महाराज येऊन पडगावले गेले. एक गोरस खातच नाही, बिलकुल दूधही खात नाही, दही खात नाही, कोणत्याच पर्यायात खात नाही, ध्रुवही खात नाही त्याला काही चालत नाही. दुसरा दूध तर खातं पण दही खात नाही, तिसरा दही खातं पण दूध खात नाही. मग देणारा श्रावक भलेही तिथे थोडेच लोक आहेत पण ते तिघांना वाटताना बरोबर वाटतं. म्हणजे श्रावक भलेही अवरती आहे किंवा कोणी श्रावक देशप्रिय त्यालाही समजतंय आणि हे मुली प्रत्येक त्यांनाही कळतात. आणि नसलं कळत तर भोगोभोगात होत असलेल्या जीवनासाठी सांगितलं की मुकुट आणि घट. म्हणजे अवघड आहे काय, जी काही
आवई उठवली जाते आहे की समय सर फार कठीण, काय महाराज सांगतो पुन्हा काय कळत नाही, काय कुंद सांगतात, काय अमृतचंद्र सांगतात पुन्हा सकाळी पासून बघतो म्हणाले इथे कोणी घेऊन, सकाळी झालं की आत्मा सुरू होतो आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या अगोदर काय अर्धा तास बंद पडत असेल, बोल ना 15 मिनिटं सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या अगोदर अर्धा तास बंद पडतो, आत्मा बंद पडतच नाही, बोलणं बंद पडतं पण ऐकायला मिळतं आत्मा जीवन पर्याय काय त्याच्यात कोण असतो, काय त्या मार्गाला बरं वाटतं, उद्याच मारतोय सगळं पोराचं उद्या बोलतोय काय काय कळत नाही, आम्हाला तर काही बघतो दिसतं काय करतो कोण असतं अरे बाबा मग काय अवघड आहे का सांगा, कशा लागतात व्रत, काय व्रताचा संबंध, काय व्रताचा संबंध, कशात व्रताचा संबंध आहे का, ज्या तुम्ही ज्याला आपण म्हणतो आहोत की मला व्रती असेल तर ध्रुवाला जाणता येईल, मी अव्रती आहे तर ध्रुवाची प्रतिकी करणार नाही, कशाला घेऊन बसला, काय व्रताचा संबंध. तो गृहस्थी असणारा पिताजी तो जाणतो की नाही सोनं आहे, तो गृहस्थी असणारा जाणता गोरस, ती गवळणबाई जाणते, ती गोरस आहे, गोरस घ्या म्हणते, दूध आहे, दही आहे, ठीक आहे नाही जाणते लोक ती पहा जाणता की नाही. म्हणून कसं जर एकाच लग्न चाललं असेल, ठरलं होतं नेहमीच्या पद्धतीत सामान्यपणे ठरलं होतं की अंगठी द्यायची, कन्यादानाची अंगठी द्यायची, पण मुलाने सांगितलं की अंगठी काही नको, मला विशिष्ट पदक असणारं लॉकेट पाहिजे, विशिष्ट डिझाईनचं. मुलाची आवड आहे तर काय सोनं तेवढंच द्यायचं, 1 तोळ्यातच द्यायचं, काय जास्त नाही, काही नाही, त्यांनी काय नकार दिला नाही, म्हणजे आणखी 1 तोळा मागितलं तरी त्याची तयारी आहे, म्हणजे त्यात त्यांना काही वाईट वाटत नाही. मग त्याला अक्षरा पडायचे, झालंय सगळं झालंय, आता काय कन्यादानाची अंगठी द्यायची, लॉकेट द्यायचं, पण गंमत काय केलं, सोनार म्हणजे सोनार. मग सोनाराने आपल्या ठेवणीच्या पद्धतीप्रमाणे काय केलं, आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो, आहे की नाही. आणि शेवटच्या दिवशी घटना काय करून दिली, झालंच नाही म्हणून सांगितलं. आता झालंच नाही तर बिचाराने पुष्कळ आकुलता केली पण काही उपयोग नाही, म्हणजे अन्न गेले. मग म्हणाले ते अंगठी देऊ लागले, झालं पोरगाला हे असं काय चालत नाही म्हणा, काय सांगितलं तुम्हाला खबर लागली, अंगठी पाहतो आहे आणि काय तुम्हाला काय सांगितलं होतं, आधीच ठरलं होतं. मी सांगितलं सोना हे 1.25 तोळ्याची अंगठी आहे, तोळ्याची ठरली होतं, 1.25 तोळ्याची आहे, घ्या ही मजुरी घ्या, त्यांनी दिली नाही वेळेवर, त्याच्याकडे पुष्कळ काम होतं म्हणून नाही, आम्ही काही मुद्दाम कसं काही केलं नाही. अहो एवढाच आवाज आम्ही शोधून काढला आणि आम्ही असं काय करणार काय, असं नाही होत आहे. पण ज्या प्रसंगाला ते आम्हाला ते घालायचं होतं ते काय नाही, आम्हाला नको, बोललं नको, तुमची पोरगी तुमच्याजवळ, आमच्याजवळ झालं, काय नको, सगळं झालं की कारण मग मामा मामीकडे लागलं माझ्या, मामा इकडे तर मामी तिकडे, सगळ्यांच 2 पार्टी लगेच झाल्या, काय नाही असं असतं काय सांगितलं होतं सगळेच. त्या बिचाऱ्या पिताजीची कुठची नाजूक परिस्थिती झाली, कन्येच्या वडिलांची मोठी नाजूक परिस्थिती, काय करायचं, अशी घटना घडते की नाही घडते. मग त्याच्या वडिलाकडे गेले, मुलाच्या वडिलाकडे गेले, ते मुलीचे पिताजी म्हणाले असं असं आहे बघा, अहो सोनंच आहे, काय बिघडलं, आणखी काय लॉकेट काय काय आहे, त्या पोराला आणखी तिकडे चालत नाही, काय सोनं सोनं पाहिजे. पोराच्या पिताजीचं लक्ष काय आहे, सोन्याला सोनं आपल्या घरात येतं बरोबर आहे, ते काय आणखी चालत नाही, लॉकेट झालं काय, काय आहे ना गेले. मग त्या पोराचे मित्रमंडळी आले, पिताजी आले, पिताजी जरा हुशार माणूस, त्यांनी काय केलं, त्याला शांत केलं, मुलीच्या वडिलांना शांत केलं, आणि काय घालू नका, काय होत नाही, काळजी करू नका, अहो तिकडे सगळं गडबड चालली आहे, शांत राहा. मग ते पोराजवळ बसले होते त्याच्या मित्रमंडळ, मग लगोटी यार होता ते जो अत्यंत मित्र होता जवळचा, त्या मित्राला जरा बोलून घेतलं मुलाच्या वडिलांनी, आणि मुलाच्या वडिलांनी बोलून घेऊन त्याला सांगितलं, हे बघ लॉकेट घातलंय काय ना अंगठी घातली काय, सोनं सोनं तसंच कसं आहे की नाही, हो म्हणजे सोनं सोनं तसंच आहे, त्यात काय दिवस नाही, डिझाईन चांगली आहे. मग सोनं म्हणाले बघ चांगलं, मित्राला जरा सांग काय त्या लॉकेटला घेऊन बसले. आता पोलिसाकडचे लोक काय बिचारे त्याच्या खवळले लोक म्हणून वराकडचे लोक खवळले, क्रोध करायला लागले, ते बिचारे गपचूप भरून गेले, काय करता येणार, पण दोघेही आपण इथंच आहेत. तेवढा हा पोरगा मित्र गेला आणि सांगतो हळू तुझ्या कानाशी जाऊन बघ काय, अरे सोनं ते सोनं तसंच आहे, काय करणार त्या लॉकेटला, लॉकेट काय बायकी असते,
हे बघ सोनं सोनं आणखी कशी छान आहे ऐसा आहे, म्हणजे त्याची दृष्टी लगेच सोनं जसे तसं आहे, कोणत्या आकारात राहिलं तरी सोनंच आहे, परिपूर्ण आहे, घ्यायला घे, कुणीच नाही सोडायला लागलं. म्हणजे सुवर्णाकडे दृष्टी त्याची फिरवताच त्याचं जे चित्त खवळलेलं होतं वराचं, ती दृष्टी आल्याबरोबर लॉकेट किंवा जी अंकी आकार आहे त्या आकाराला पर्यायाला गौण केलं त्याने आणि ते सुवर्ण रूपाने पाहिलं की नाही, तिथे सगळीकडे शांतता पसरली. म्हणजे हा दैनंदिन जीवनातला खेळ आहे की नाही, रोजच्या व्यवहारातला, म्हणजे समयसार रोज चालतो की नाही, पदोपरी जीवनात शांतता देण्यासाठी उपयोगी पडतो ती म्हणे पहा. पहिल्या दृष्टीने पाहिजे तर विषमता, तुम्ही गृहस्थी आम्ही म्हणे, आम्ही नव्हते तुम्ही हलके, अशा रीतीचे विषम भाव आला ऐका. पण जेव्हा जीव रूपानं पाहतं कुठलं प्रवर्तन कुठल्या अपवर्तन द्रव्यातीत नाही आणि जीवत्व रूपाने सगळे सारखे आहोत, सम आहोत, शांत राहिले नाही चित्त. म्हणून ते सांगताय की 6 गुणस्थानं जी आहेत बाह्य दृष्टीने दिल्या मी तुम्हाला प्रमत्त म्हणून सांगितले आणि 7 पासून पुढे 14 आणि सिद्ध हे अप्रमत्त सांगितले. परंतु ध्रुव जो आहे त्या ध्रुवामध्ये प्रमत्त आणि अप्रमत्त नाही, जीवत्व जे आहे, जीव ज्ञान आनंद शक्तीवाला श्रद्धा गुणवाला तो शाश्वत शुद्धवाला, प्रमत्त न प्रमत्त कुठला आणला नाही. त्या ध्रुवाकडे जेव्हा पाहिलं, सोन्याकडे पाहिलं तसं ध्रुवाकडे जर पाहिलं तर त्यात प्रमत्त नाही अप्रमत्त नाही, पर्यायाची दृष्टी गौण झाली, पर्याय दृष्टी नाही म्हणून सांगितली ना. पहा कसा आहे, 6 का करता तो कोण आहे, जो प्रमत्त नाही अप्रमत्त नाही तो कोण आहे, ज्ञान रो दुजो, तो कसा आहे तर न्याय कहा ज्ञान स्वरूप है ना, तो जो आहे तो ज्ञान स्वरूप आहे, न्याय स्वरूप आहे. या स्वरूप भाव हा पदार्थ हा शुद्धात्मा. मग तो कसा आहे तर ज्ञान वाला जो आहे की नाही, जीव वाला ज्ञान स्वरूपी त्रिकालवरती जाण्याची शक्ती असा तो जीव पदार्थ आहे. मग तो प्रमत्तही नाही अप्रमत्तही नाही, 14 गुणस्थान स्वरूपही नाही, सिद्ध पर्याय वालाही नाही. मग शाश्वत शुद्ध अनादी अनंत शुद्ध वाला न्यायकतेने सांगून अनंत गुणात्मक पिंडाला न्यायकवान असं सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी शब्द काय दिला आहे, पदार्थ हा शुद्धात्मा है ना, खंडित घेतलेलं नाही. मग असं कोण सांगतात, एवं भणंती शुद्ध शुद्ध नय अवलंबिना, तर ही किम भणंती, मग शुद्ध नय अवलंबन करणारे त्याला काय म्हणतात, नादा जोसो दुसोचैव ज्ञाता शुद्धात्मा या कथ्यते स तू स च एव ज्ञाता एव इत्यर्थ. मग शुद्ध नय अवलंबिन वादे म्हणजे काय, व्यवहार निश्चयने जाणून निश्चयण्याचा अवलंबन करणारे असे ते आत्मानुभव घेणारे जीव. मग तो अवृत्ती चतुर्गुण स्थानवरती असो की सिद्ध भगवान, तो सगळे मधले आले तसे 4 पासून सिद्धापर्यंतचे 14 गुणस्थान सिद्ध हे सगळे जण ज्ञानीजन काय म्हणतात, शुद्ध नाही अवलंबन करतात, अनुभव करतात. आणि मग ते जे मुमुक्षु आहेत, ज्ञानी आहेत, सम्यक ज्ञानी आहेत, ते म्हणतात की ज्ञाता शुद्धात्मा जो सांगितला तोच ज्ञाता आहे असं सांगतात. द्रव्यातीकडे आणि तो ज्ञाता. म्हणजे काय फरक पडला ते इथं थोडंसं समजावायचं की शुद्धात्मा म्हणून पर्याय स्वरूपाकडे घेतलं नाही, जो सिद्ध पर्याय आहे कार्य समयसार आहे त्याच्याकडे घेतलं नाही. मग जो ध्रुव आहे त्याला म्हणतात कारण समयसार, त्याला घेतले नाही. मग खंडित ध्रुव ही घेतला नाही. म्हणजे काय घेतलं जाते तर द्रव्याची व्याख्या सांगताना ती व्याख्या ध्रुव पर्यायवाला सांगितलं. परंतु ध्रुव दृष्टीने अनंत गुणमय पिंड असणाऱ्या ध्रुव दृष्टीने कशाकडे लक्ष दिलेलं आहे, धर्मी म्हणा किंवा द्रव्य म्हणा. कसं आहे ते द्रव्य तर ध्रुव पर्यायवाला असं जे द्रव्य आहे या ध्रुवाच्या दृष्टीने ध्रुव पर्यायवाल्या दृष्टीला वस्तूला पाहिले तर फळ काय आलंय, ध्रुववान. आणि त्याला जर पर्याय दृष्टीने पाहिले तर नाही, ध्रुव पर्याय असणाऱ्या वस्तूला पर्याय दृष्टीने पाहिले तर पर्यायवान म्हणून सांगितलं. मग याचे 2 भेद जातात. काय केलं, पर्याय जर प्रमत्त असेल तर त्याला सांगितलं प्रमत्तवान, किंवा अप्रमत्त जर असेल तर या ध्रुव पर्यायवाल्याला है ना अप्रमत्तवान म्हणून सांगितलं. अशी प्रतीती केली. हे संपूर्ण वस्तूला तसं घेतलं, परत जगे घेतली नाही. मग यामध्ये काय ध्रुवान सांगून ध्रुवामध्ये ध्रुव आहे, ध्रुवामध्ये पर्याय नाही, अशा त्या त्रिकालवरती शुद्धतेने या ध्रुवाला म्हणतात त्रिकालवर शुद्ध. मग हा कसा आहे शुद्धात्मा पदार्थ. शुद्धात्मा जो आहे तो घेतला
म्हणजे काय घेतलं नाही सांगायचंय तर यातील जो ध्रुव आहे, ध्रुव पर्याय वस्तू आहे ना, तर यातल्या जर समजा ध्रुव दृष्टीने ध्रुवच घेतला तर हा ध्रुव अंश आहे. याला म्हणतात सद्भूत व्यवहारण्याचा विषय, तो पुढच्या आपल्याला येते. आणि जर एकटा पर्याय घेतला, पर्याय दृष्टीने जर एकटा पर्याय सांगितला, ध्रुव घेतला नाही, या ध्रुव आहे, याच्यात पर्याय फक्त आहे, यात पर्याय नाही, यात ध्रुव नाही, पर्याय एकटा सांगितला तर पर्याय अंश सांगितला. तर येथे पर्यायवानही स्वरूप नाही आणि पर्याय अंशवालाही नाही असं या व्याख्येत दिलेलं आहे. लक्षात घ्या, याला निश्चय नयाचा विषय म्हणतात. निश्चय नय म्हणजेच काय? निश्चय नयाचा विषय द्रव्यार्थिक नाही, शुद्ध द्रव्यार्थिक नाही. म्हणजे पर्यायी जी जनता वाचते आहे सारखी की ते सिद्ध भगवान कसे आहेत? शुद्ध आहेत. मग दृष्टी कोणती झाली? पर्याय दृष्टी झाली. ते सिद्ध भगवान पर्याय दृष्टीने शुद्ध आहेत, पण ते सिद्ध भगवान ध्रुव दृष्टीनेही शुद्ध आहेत. मग आपल्याकडे लावायचं आहे, आपण जरी पर्यायाने अशुद्ध आहे, भावकर्माने सहित आहे, पुन्हा पुन्हा विकार होत आहे, भांडण तंटे मारामार्या प्रेम आसक्ती सगळं काही चालू आहे समजा, तर असं असताना देखील आत्ता आपल्याजवळ ध्रुव आहे किंवा नाही? त्रिकालवती जीव आपल्याजवळ नाही का? आपल्याजवळ ज्ञानानंद स्वभाव नाही का? आहे. मग या ज्ञानानंद स्वभावातून आपल्याकडे जर लक्ष दिले तर ज्ञान आनंद स्वभावाला मी आत्मा आहे. मग त्या दृष्टीमध्ये हे शरीर नाही आलं, काही शरीराचं लक्षण कुठे त्यात घेतलं? सगळ्याकडे जाणं नाही, भिन्न करून टाकले, त्याचा संबंधच नाही. कारण या ध्रुव स्वभावामध्ये शरीर नाही म्हणून स्वभावाने आपण अशरीर आहोत. आपल्या स्वभावामध्ये भावकर्म नाही म्हणजे मोहराग द्वेष वगैरे नाही किंवा बीज राग पर्यायी नाही. आपला स्वभाव निष्कषाय स्वरूप आहे, श्रद्धा ज्ञान चरित्रवाला. मग त्यात मिथ्या ज्ञान संलग्न नाही, शाश्वत ज्ञान शुद्धत्व आहे. अशा दृष्टीने पाहिले तर आत्ता आपण शुद्धात्मा पदार्थ आहोत, ध्रुव आहोत, ध्रुववान आहोत. मग असं कोण सांगतात? केवळी भगवान सांगतात. शुद्ध आत्मानुभूती घेणारे जीव सांगतात त्याचा संकेत. आणि जो आहे तो एकटा ज्ञान बला नाही तर कसा आहे? ज्ञाता एव, पण ज्ञाता म्हणून संपूर्ण अखंड द्रव्य घेतलेला आहे. केवळ एक ज्ञान गुण घेतला नाही है ना, केव्हा जीवत्व जेवढी शक्ती घेतली नाही तर जीव पदार्थ संपूर्ण द्रव्य असं अखंड घेतलाय. पदार्थ म्हणून पर्यायकडे जायचं नाही का? ध्रुव दृष्टीने या वस्तूला जाणून ध्रुववान असा मी शाश्वत आहे याचा संकेत केला आहे. मग बघा आपल्याजवळ आहे किंवा नाही. पुन्हा पुन्हा जरी आपले चित्त पर्यायाकडे पाहून पर्यावरणाला पाहतो आणि काय म्हणतो आपण? आम्ही क्रोधी आहोत, आम्ही आसक्ती आहोत, अजून आम्ही मोही आहोत, किंवा काय म्हणा आम्हाला अजून राग आहे, द्वेष आहे, कोणाबद्दल तरी प्रेम वाटतंय, कोणाबद्दल तरी द्वेष वाटतो. पर्यायाकडे पाहून आपल्या जीवाला, ध्रुव पर्यायवाल्या पिंडाला असं जाणतात. किंवा शरीरातून तो बाहेरूनच बोललो. मग शरीर धन संपत्ती बाहेरून परत आपल्याशी बोलतो. त्याची काय द्रव्यात काही आलेच नाहीत ते वास्तविक, कारण त्यांची लक्षण आणि आपलं लक्षण भिन्न भिन्न आहे. तुम्ही पहा शंकर महाराजांचा उपदेश सुद्धा पद्धतशीर वाचा जरा. चुकीचं पुष्कळ जण वाचतात. त्यांनी सरळ सांगितलं की ते गुण लक्षणं भिन्न आहेत. फळद्रव्यांची लक्षणं गुण भिन्न आहेत, आपल्या जीवाचं लक्षण भिन्न आहे. गुणमैत्रीने भिन्नत्व केलं. मग गुणमयतेचा असा पिंड आपल्याकडे जर जाणला तर तो मी, आणि जे आपल्याजवळ सतत राहतं ते आपलं. लोकव्यवहारात काय म्हणतो आपण? जो आमच्या बरोबर सतत राहतो तो आमचा खरा मित्र किंवा आमचा, आणि जो आमच्या बरोबर सतत राहत नाही तो आमचा नाही. मग पर्याय आपल्याबरोबर सतत राहते का? राहत नाही. बघा अहो, पोराने जर आता दूध सांडलं तर 2 तोले मारले लगेच, द्वेष केला, क्रोध केला म्हणजे द्वेष केला. मग ते लागलं रडू लागल्यानंतर हा म्हणून तोड लागलं, काय तोड लागल्या, दूध पिना खाईना काय करेना. मग माता थोड्या काय बर नाही बाळ बेटा म्हणून त्याला खेळू लागते, सांगते, प्रेम करू लागते. ज्याला थोड्या वेळी पडवलं होतं, द्वेष केला होता, त्याच्याबद्दल आता प्रेमाने त्याला खाऊ घायला लागले, सांगू लागले खा वगैरे म्हणून प्रेम करते की नाही. मग त्या मातेजवळ द्वेषशी सतत राहिला का? नाही राहिला. प्रेम थोडा वेळ केला
आणि थोड्या वेळाने काय घडलं, त्या शाळेत जात नाही म्हणून जगली नाही शाळेत म्हणून खवळली पुन्हा. तू लाडू खाल्ला, सगळं खाल्ला, आता जा शाळेत, खेळणी खेळलास, पैसे दिले तुला आणि आता जा की शाळेत. जात नाही म्हणलं तर पुन्हा खवळली. म्हणजे थोडा वेळ द्वेष, थोडा वेळ प्रेम, थोडा वेळ द्वेष. पुन्हा शाळेत गेला, शाळेतून आला, बघ आमच्या मास्तरनी गाणं शिकवलंय, गाणं म्हणून दाखवलं, छान 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 आहे. नाही माझं बाळ छानच आहे, प्रेम लगेचच केलं की नाही. म्हणजे प्रीती आणि द्वेष क्षणाक्षणा करतो, शाश्वत आहे का? पण प्रीती करतानाही तो जीव आणि द्वेष करतानाही तो जीव आणि क्षमाशील राहतानाही तोच जीव, भीतरा राहतानाही तोच जीव. तोच जीव जो आहे, जीवपणा शाश्वत शुद्ध आहे असं सांगताय. शुद्ध हृदयाला जाणणारे ज्ञानी जन, अनुभव करणारे आत्मानुभूतीवाले जीव, तो अवरती गृहस्थी असो की मुनी असो, है ना, केवली असो, सगळेजण काय सांगतात, अरे बाबा हा ध्रुवस्वरूप आत्मा तुम्हाला दाखवायचा आहे. म्हणजे पर्याय रूप आत्मा तुम्हाला सांगत नाही मी. तर कोणता आत्मा सांगतोय? तर प्रश्न विचारला होता ना, कोणता शुद्ध आत्मा तुम्हाला अभिप्रेत आहे? तर त्रिकालवरती ध्रुव स्वरूप शुद्ध आत्मा आम्हाला अभिप्रेत आहे. पर्याय आम्हाला अभिप्रेत नाही किंवा पर्यायवान आम्हाला अभिप्रेत नाही. अखंड ध्रुववान त्रिकालवरती शाश्वत शुद्ध असा आत्माला अभिप्रेत आहे. म्हणून त्याला सांगते शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय किंवा निश्चय नयाचा विषय. मग येथे म्हणतात बघा आपल्याजवळ प्रत्येकाजवळ आहे किंवा नाही. हा, याचं लगेच शोधन करायचं आपल्याजवळ की आपण जीव आहोत की नाही आहोत. मग जाणणारे आहोत की नाही आहोत. कोणाजवळ थोडी माहिती आहे, कोणाजवळ विशेष माहिती आहे, पण जाणणारी शक्ती आहे. पूर्वी आपण थोडं जाणत होतो, आता जरा तरुण झालो विशेष जाणतो, पण जाणणारी शक्ती आहे. मग असा जर जाणणारा मी आहे तर जाणणारा वाला मी न्यायक स्वभावी आहे असं ते सांगतात. आणि तो न्यायक स्वभाव आत्मानुभूतीमध्ये किती राहतो म्हणून काय शब्द दिलाय? ज्ञाता आहे ना, है ना, ज्ञात होतो. तो जो आत्मा आहे तो कसा आहे? अनुभूतीमध्ये प्रतीतीला येतो. म्हणजे त्याला प्रत्येकीनं प्रतीती केली तर अनुभूती होते. दोन्ही गोष्टी त्या करा. विषय सांगितला आणि तो तुम्हाला ज्ञात होतो किंवा नाही अशी जर शंका येत असेल तर सांगितलं की तो प्रत्यक्ष ज्ञात होतो, जाणीवेत येतो. आणि ती वस्तू जगात आता हजर आहे. कधी हजर नाही, कधी विद्यमान नाही. ध्रुवाची कधी गैरहजेरी आहे का? आपल्या चैतन्य स्वरूपाची, न्यायक शक्तीची, आपल्या जीवजगाची कधी गैरहजेरी आहे का? नाही महाराज, आता आम्ही मेल्यावर कुठल्या हजेरीत अशी जर शंका आली, अहो येथे आपण मेलो, स्वर्गात जाऊन जन्मलो, है ना, येथे आपण मेलो, स्वर्गात जाऊन जन्मलो, म्हणजे आपलं अस्तित्व कधी संपलं? आपलं अस्तित्व सतत आहे की नाही? अहो इथे होता समजा राहणारा, तो अमेरिकेत जाऊन राहिला, पण त्याचं अस्तित्व संपलं काय? भारतात नाही सध्या राहत, पण अमेरिकेत आहे. मग इथे या भूतलावर नाही, मनुष्य कळत नाही, परंतु स्वर्गात समजा पहिल्या स्वर्गात जाऊन राहिला तर आहे की नाही जगात? की गेला? अस्तित्व आहेच की. हे जे शरीर होतं मनुष्याकृतीतील, जे औदारिक शरीर होतं, त्याचा सानिध्य नाश पावलं, ते वैक्रिक शरीर प्रगट झालं, एवढं त्या सानिध्यात राहिलं. मग इथे भारतात झोपडी होती, तिचा वेळ झाला. अमेरिकेत मोठा बंगला बांधला, एअर कंडिशन असा बंगला, छानपैकी छान विशेष रंगाने बांधला, वेगवेगळ्या फर्निचर सहित. पण तोच तो जीव आहे की नाही सद्भाव? मग इथे होता, स्वर्गात जाऊन राहिला तरी आहे, आणि सिद्धालयात जाऊन राहिला, सिद्ध झाला तर तोच तो जीव की वेगळा तोच आहे. मग आपण जरी अशा या अवस्थेत आहोत, भलेही आपल्याजवळ पर्याय दृष्टीने कशा दिसतात, विकारी भाव दिसतात, तरी आपल्या जवळ वेगळ्या दृष्टीने आत्ता स्वभाव शुद्ध परमात्मा आहे की नाही निर्णय करायचा. म्हणजे आहे तर मग आहे तर तुम्हाला जाणता आला, मग जाणता आला तर तशीच प्रतिती करा, बस आहे का? है ना. शुद्ध तेजाधिकाराचा विषय जो आहे तो आत्ता अनुभवतो. मग फळ काय म्हणा? तर आता तुम्हाला दाखवलं सौभद्रांच्या आप्तमीमांसा स्तोत्रातील पर्याय करून पाहिलं तर आम्हाला काय जाणवते? विषमता येते की नाही पहा.
पर्याय ठेवून जेव्हा पाहतो तेव्हा ते केवळी भगवान नमस्कार आपण त्याला केला तर काय झालं? तुम्ही भगवान आहात, आम्ही अजून भगवान नाही. तुम्ही फार थोर आहात, आम्ही हीन दीन आहे. तुम्ही उच्च आहात, आम्ही हलके आहे. असाच विचार आला की नाही? म्हणजे काय झालं? विषमतेचा भाव आला. समभाव झाला का? मग हे विषमतेचा भाव तर अन्य जण सगळेजण करतात. सगळेजण इतर लोक करतात. इथं ते सांगत नाही, तिथे सांगतात समभावासाठी तुम्ही मंदिरात आला, विषम भावासाठी आलं नाही. मग येथे भगवंताकडे पाहत असताना भगवंतावरची दृष्टी हटवून माझ्या स्वरूपाचं ते प्रतीक आहे. जी मूर्ती आहे ते आपल्या ध्रुव स्वभावाचं प्रतीक आहे. त्या भगवंताचं म्हणणं व्यवहार, त्या चंद्रप्रभूची मूर्ती म्हणणं हा व्यवहार, आणि माझ्या स्वभावाचं स्वरूप म्हणणं हा निश्चय नाही है ना. त्या मूर्तीकडे काय केलं? मूर्तीकडे काय काय? अरे नाही, मूर्ती फक्त दर्पणासारखी आहे, प्रतिबिंब आहे. बिंब म्हणजे काय? आरशात बिंब पडलं म्हणजे छाया, मग ते फोटो आहे. मग आमचं त्याच्याकडे पाहून आमच्या स्वरूपात असं आहे. आरशात कसं पाहिलं? आमचं मुख पाहिलं. मग त्या बिंबाकडे कशासाठी पाहिलं? आमचं स्वरूप पाहिलं. मग आमच्या स्वरूपाकडे पाहिजे की मी असा त्रिकालवरती न्यायक एक भगवान आत्मा आहे. आणि मग असे सगळे जीव न्यायक भगवान आत्मा आहे. म्हणून न्यायक भगवान आत्माचं दर्शन होतं, अनुभव होतं, समचित्त राहते, शांतता मिळते. ओम नमः.